74व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे, पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आणि आव्हानांना प्रतिसाद देण्यातून होत असते। त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये 15 ऑगस्ट 2047 ज्यावेळेला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंतची 25 वर्ष माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहेत, ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला लागला तर 15 ऑगस्ट 2047ला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक 1चा होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही। दादा, मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या वेशीवर धडकलेले आहेत। आज ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। काय आव्हान असेल मनोज जरांगे पाटील? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल। खरं तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल, कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत। ज्यांनी त्यांना सूचना करायच्या आहेत, कोर्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन हे केलेलं आहे, ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं। दादा, पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्हा आता कुठेतरी दुष्काळाच्या छायेत येताना असं दिसतं। असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत। उजनीमध्ये मायनसला आपण गेलो, परंतु आता ह्यापुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या दरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील। हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला, उजनी धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे 6 आवर्तन आपण दिली। यावेळेला 3ऱ्या आवर्तनानंतर 4थं आवर्तन या विषयाचा खूप विचार करावा लागेल। शेतीच्या संदर्भात पण प्रॉब्लेम तो शेतीचा प्रॉब्लेम होईल। शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही, प्राधान्याने ते प्यायला द्यावं लागेल। प्यायला ते जून एंडपर्यंत पुरणार आहे। जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंडपर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपल्याला रिझर्व ठेवावं लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।